क्लियर मुद्दो आसा. सकाळीच्या वेळार आमी उलयल्ले एसटीची अन्याय जाता आनी म्हाका याद जाता 2011 दिगंबर बाब कामत मुखेलमंत्री आशिल्लो. हो प्रश्न 2012 हांव इलेक्शना बसलो सांगेच्या भागात. त्या वेळार जो गोविंद गावडे आज उलयला त्या वेळारूय ते भाशेन त्या पद्दतीन उलयतालो. उटाचे जे तुझे कम्युनिटीचे लोकांचे इश्यू घेवन मुखार सरलेलो. आनीक दूख जाता म्हाका स्पीकर आयज चोयन की जो बीजेपी सरकार ह्या उटाच्या आंदोलनात खास करून बाब मनोहर पर्रीकर ज्या वेळार तेणे तो तेंको दिल्लो बीजेपीचे सरकार जाले काँग्रेसाचे सरकार हो एक मेन इश्यू जाल्लो. दोग जाण मेळ्ळे पूण आज पासून जरी तो चयल्यार ज्या पद्दतीन आनी खास करून टायमिंग जो बाब गोविंद गावडेन सांगला आफ्टर ही वॉज ड्रॉप्ड ऑल द कॉन्सिक्वेन्सेस दॅट हॅपन्ड whether this is a conspiracy, whether this is been done to basically stifle the voice of the ST community. He says that from 2012 till now there is injustice. I am repeating what he says. आणि म्हाका याद जाता की आज सरकारा कडेन हांव प्रश्न करपाक सोदतां की इतली गाय कित्याक आशिल्ली. What was the hurry? And what was the public cause that the government wants to promote by banning UTA? What is the public cause? What do you all want to prove? People have lost their lives. Let us not forget. आणि म्हाका याद जाता त्या वेळार इतले टेन्स सिच्युएशन आशिल्ले. मोडगोच्या गावात बाब दिगंबर कामत जावं आमचे वडील सगळे विजय आसलो त्या वेळार मीटिंग जाल्ली. हे प्रकरण हांव इलेक्शना पडो 200 मतान. दिस वॉज वन एंड गोविंद गावडे एट that time was vocal. He came to Sanghe also, delivered speeches at several places. But दूख जाता जेन्ना तो त्या तिडकेन उलयतालो आज हांकां उलयला की ते इश्यू रिझॉल्व जायनाय म्हणून. आनीक डीएनए एसटीचे ट्रायबलाचे डीएनए हा म्हणून उलयता. स्पीकर सर म्हाका दिसता the biggest beneficiary was the BJP after 2011. And Gaud Maratha Samaj, a caste certificate to ST population. Or a sensitive issue asa. And what issue, why to put them, why do they have to come on the roads again? Are you all wanting them to come on the road? I am not politicizing this. I am only supporting what Bab Govind Gaude said today. And under which provision today have you all put an administrator? Speaker sir, ये फक्त एक पॉलिटिकल इंटरफियरन्स आणि ये एक पॉलिटिकल वेंजन्स खास करून या सरकाराक जो पण उलयता तुंबोस. दिस इज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी. हांव सदांच म्हणटा मुखेलमंत्री सांगता 50 वर्सां इमर्जन्सी उलयता. टुडे देर इज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी डे इन डे आउट. एज आय स्पीक टुडे स्पीकर सर म्हाका दिसता आज दिस इज नॉट अबाउट पॉलिटिक्स. मुखेलमंत्री should tell this house when is he going to ban Porkela, when is he going to lift it. Let us not issue तुकाय लागता. हांव तुझे पासून आज उलयता कित्याक तुगेले कॉन्स्टिट्युएन्सी लोक 2011 तू आमदार आसतालो म्हाका उगड आसा आनी तुवें पार्टिसिपेट केलें. तुवें भोंवलोलो म्हाका उडोवपाक सांग्यार तुवें भोंवलोलो बाटया साळजिणी सगळें भोंवलो तूं. त्या वेळार हो इश्यू मेन आयलो आणि तुगेले तेमी आयकिले. पूण आज दूख जाता अंडर यू बीइंग द सभापती that today when you are as the topmost ST leader sitting there that the people in the community today are suffering. आणि हेजे म्हाका दिसता you have to make a statement and make sure आता हे तू बेन रावच्या पयलीं सांगता एसटी बिल लोकसभेत पास जाले ते तुका आता करता आसतना सांगता भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच पास केले. दिस इज अ स्टेटमेंट. ना बिकॉज आता एक मिनिट बाबा एंटर राव मातशे. हो इश्यू साधारण न्हू कित्याक जे तिडकेन तो उलयला I can see him because I have seen him speaking in 2011 against me. Even more than that he has spoken. But जो पड हे जाला न्हू तेण एलिगेशन केले सरकाराचे मागीर लोकां मत जाले ते काळो ट्रायबल लोकां लागून तो झगडो ते काळो. आता
consequences जर तर चयल्यार why ban this outfit? What is this outfit done? If they are fighting for the rights of the ST people, why ban it? हे म्हाका दिसता हेजेर हे ban तुवें जे त्या मागला I support that. You cannot ban them. And जो पट तुगेलो is it under which provision you have appointed an administrator in such association? म्हाका दिसता खूप गरजेचे हो issue resolve करपाक and I feel that the Chief Minister should take necessary steps to make sure that the ban केला ते lift करचे. Speaker sir, I rise to speak on the calling attention moved by Shri Govind Gowde MLA. Speaker sir, हांव ज्या केपें मतदारसंघान येता आनी lot of contribution is there in my victory. हे आमगेले ST भावान भयणीचो हांव चड इन डेप्थ वचना बट एकूच सांगता जेन्ना जे उठाचें प्रकरण जालें हांव ह्या मतदारसंघाचो फातोर्बीचो there was a big issue. I was coming to my house. All issues and I had to go मोलागिनी म्हणून टिन्याक घर पावसपा पडलो. स्पीकर सर दिलीप म्हणटा आमगेल्या मतदारसंघाचो आनी मंगेश म्हाका काणकोणचो आमगेलो मोरपिल्लाचो. स्पीकर सर आतां हे क्लियरली खबर आहा वॉट इज द इश्यू लोकांक हे पब्लीक करपाना बट माय एडवायस इज दॅट कितें जालां हे मूळ गांवकार हे आमगेले गोंया आमगेले हे सगळे सांबाळा ST ट्रायबल लोक let us not divide them. आमी तांकां वेगळोच आरकोच न्हू because of our political affiliations, political benefits. Let us not divide the community because हांव तरी सांगता इतली वर्सां आमगेले केपेंच्या मतदारसंघान स्पीकर तूं खबर आहा खड्ड्या वच मोरपिल्ला वच खोला वच लोकांच्या चड पुलीस आसताय जे दुसऱ्या बिसऱ्याक समज 5 लोक आहा जाल्यार 1000 पुलीस आसताय. दिस इज ऑल डन because of political gains and now this is happening आमगे कोणा तरी फायदा लागून. Let us not divide the community. स्वतः लागून राजकारणा लागून पार्टी लागून कोच न्हू एकठांय येया ह्या लोकांक मुखार वचया. स्पीकर सर फोंडा घालपाक हांव उबो रावंक ना म्हणून जे फोर्सान बाब गोविंद गावडे उलयलो तो राग ताजो क्लियर कट सरकाराचेर आसा आनी आदरणीय गोंयचो मुखेलमंत्र्याचेर टार्गेट आहा तें हांव मातशें विश्लेशण करून सांगता. स्पीकर सर उठा म्हणटा ती संस्था 2004 घडयली आनीक ताजे मागीर 2011 एज्युकेशन जालें मागीर एसटीक हें मेळ्ळें रिकॉग्निशन मेळ्ळें सगळें बरें आहा. स्पीकर सर 2 वस्तू बाब गोविंद गावडेन आज उलयल्या. एक म्हणल्यार सरकाराचो रोल डिवायजीव म्हळ्यार समाजान फूट हाडपाक सरकार काम करता हें ताणें म्हणलां एक आनी दुसरें काम जालें वयज मेलो हें आमचे कोंकणी भाशेन कामा पुरते मामा अशें ताणें तुमकां म्हणल्या तुमकां म्हणल्यार कोणाक BJPच्या सरकाराक म्हणलां जे सरकारान आतांच मुखेलमंत्र्यान सांगलां की पॉलिटिकल रिजर्वेशनाचे वयल्या इंजिनान बिल पास केलां म्हणून. स्पीकर सर आज एक अशें जाता की सरकार घडयलो एक गोंयच्या 12% लोकांक वापरून आनी काम जावन तांचे वयज मेलो अशें म्हणपाक टायम एक मंत्र्याचेर कसो येता आनीक ही जर संस्था अशी तशी जर चुकी करताली जाल्यार इतले मंत्री त्या संस्थेच्या फंक्शनाक कशे वताले. आनी स्पीकर सर 2011च्यान जर पळयलें जाल्यार उठा म्हणटा ते ऑलमोस्ट BJPचे ST विंग कशें आशिल्लें सारकें. हांव म्हणना हांव काय आय एम नॉट पॉयंटिंग आउट एनीथिंग आय एम जस्ट टॉकिंग एज एक भायलो विश्लेशक. जे कितें दिसता स्पीकर सर तातूंत एक कशें दिसतालें की उठा BJP खातीरूच आसा आनी BJP उठा खातीर आसा. केन्ना मेरेन जुलय मेरेन जुलयान जमाना बदल गया चेंज जाले सगळे चेंज जाले ते जाले. मंत्री गेलो मंत्र्या बरोबर ऑर्गनायझेशन केले ऑर्गनायझेशन केले ना हे आमचे कितें संविधान बचाव म्हणून उलयतात तुमी म्हणटा हत्या हाजी संविधानाची हत्याचो दीस म्हणून. स्पीकर सर आमी हांगा कितें करतात जे मनीस तुमकां हाडला तुमकां पावरान म्हाका दिसता सगळ्यांत चड बरें उलोवंक शकतलो हाजेर बाब दिगंबर कामत कित्याक ताणें पासियेंसान ते सगळें एज्युकेशन हाताळ्ळें पुणून आसताक ताजो सरकार गेलो. कोत म्हणटा तें अशें लॉंग स्टोरी शॉर्ट इज ताजो सरकार पडलो
हे एज्युटेशना खातीर आनी हे लोक तुमचे बरोबर रावले तेन्नाच्यान फेविकॉल भशेन अशे राविल्ले ते आज मेरेन गोविंद गावडे काडलो आनी तुमी तांकां सोमतेच बॅन केले. हे स्पीकर सर हाजे हो सारांश गोंयचे बारीक समाजा खातीर चड करून मूळ गोंयकारा खातीर एक बरी मेसेज दिना. सो मुखेलमंत्र्यान हातून 2 इश्यूचेर क्लॅरिफिकेशन दिवचें. काम जालें वयज मेलो आनी दुसरें सरकाराचो रोल डिवायजीव कसो न्ही तो दाखोवचो आमकां. स्पीकर सर कॉलिंग अटेन्शन उलयता आसतना आमची कॉन्स्टिट्युएन्सी जायते अशी पॉप्युलेशन आहा. वेर्ली वॉस, आंबेर्ली वॉस, चिंचणी, सांजे दिगारपाली वॉस. सो म्हजें एकलें मागणें आहा कितें तांचे मदें डिविजन करनाका. सगळें एकवटान दवरपाक तांकां एडमिनिस्ट्रेटर काडून बरे भाशेन प्रॉब्लम सॉल्व करचे. स्पीकर सर हांवें म्हजें उत्तर दिता आसतना हांवें बरेचशें डिटेलान उत्तर दिल्लें. स्पीकर सर हांव सांगपा खातीरूच उबो रावला. स्पीकर सर म्हाका खबर आसा खंयच्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यान शेलो गळ्यांत घालून कंप्लेन दिवपाक वचूंक ना हें हांव पयलीं सांगता. त्या खातीर म्हणजे भारतीय जनता पार्टी हातूंत खंयसरूच इनवॉल्व ना हें हांव क्लियर कट अंडरलायन करून सांगपाक सोदतां. स्पीकर सर लेट मी कंप्लीट. हांव परत एकदां सांगता हांवें थंडपणे उजळच्यान एक वर आयकलां. स्पीकर सर म्हाका उलोवनी म्हाका एक्सप्लेन करूनी. स्पीकर सर पयल्यान म्हणजे उटा ह्या संस्थेचेर बॅन हाडूंक ना ही पयली गजाल आसा. उटा ह्या संस्थेचेर बॅन हाडूंक ना. उटाच्या कमिटीचेर बाकी तांकां कित्याकूय एक्टिविटीज बीन करपाक हाडल्या आसतल्यो कायद्यान सरकारान भितर इंटरव्हीन करूंक ना. इट इज एन इन्स्पेक्टर ऑफ द जनरल हाज्या कडेन ती केस आसा तो ती हियरींग घेता. ह्या संस्थेचेर कंप्लेन दिवपी गावडा कुणबी आनी वेळीप हेज्या भायले लोक कोणूच ना. ह्या संस्था फॉर्म करपी जी ऑर्गनायझेशन्स आसात इट इज अ गावडा कुणबी वेळीप आनी धनगर फेडरेशन 1, ऑल गोवा शेड्यूल्ड ट्रायब युनियन 2, ट्रायबल वेलफेअर ऑर्गनायझेशन 3, गावडा जमात महासंघ गोवा 4 आणि तालिगांव ट्रायबल वेलफेअर ही 5. ह्याच एसोसिएशनांनी उटाचेर जी आहा ती कंप्लेन दिल्ली आसा. आणि कंप्लेनीच्या आधाराचेर आमच्या डायरेक्टर IG जनरल इन्स्पेक्टर ऑफ द जनरल सोसायटीज हो आपली प्रोसिडींग करीत आसा. हातूंत सरकाराचो काडीचोय संबंध ना. कायद्यान त्या सोसायटीच्या रुला प्रमाणे येता तें तो करीत आसा. हांगासरलो ह्या एकूय ऑर्गनायझेशनाचो पदाधिकारी जो आसा हो भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो लेगीत ना. हांव हें स्पश्ट करता कारण 2-3 फावटी आनी जेन तोमणो मारून जें सांगलें हांगासर आमी डिव्हिजीव फोर्स आमी क्रिएट करिना. सरकार लेट मी कंप्लेन आतां बस तुजें आयकलां हांवें तुजें आयकलां बस प्लीज बस. स्पीकर सर दुसरें स्पीकर सर परत एकदां सांगता म्हणजे हांगासर एडमिनिस्ट्रेटीव तेची प्रोसेस सुरू आसा. लेट देम तेच्यांनी ती चॅलेंज करपाची फुडें ताका कायद्यान प्रोसिजर आसा. ताजी ऑर्डर जी आहा ती एडमिनिस्ट्रेटीव ट्रिब्युनलान चॅलेंज करपाक जाता. ट्रिब्युनलान चॅलेंज करपाक स्पीकर सर न्याय आसा हांगासर. स्पीकर सर प्रत्येक गोष्टीक न्याय आसा. प्रत्येक गोष्ट जी सरकारान चालू आहा तिच्या वयर कोण तरी आसा. स्पीकर सर दुसरें उरलें गोमंतक गौड मराठा समाज ही जी कंप्लेन जी पयली आयल्या त्यांच्या इलेक्शनाची ही म्हणजे म्हणटा तशी 9/8/2024 ताचे प्रोसिजर सुरू आसा गेले 11 महिने आणि 11 महिन्याच्या उपरांत कंटिन्युअसली रिमाइंडर्स जे आसा देन प्रेसिडेंट कोण आहा की बाबा तू व्हायोलेशन करू नका तू बाकीच्यो एक्टिविटीचेर करू नका हे ताका कंटिन्युअसली तांच्यांनी टायम टू टायम करस्पॉन्डन्स 28 फेब्रुवारीत केले 9 मेक केले त्याच्या उपरांत 27 जुनाक केले 7 जुलैक केले. हे कंटिन्युअसली जे आहा पळय न्ही तांच्यांनी आपले दे आर कंटिन्युअसली फॉलोअप करता. आता गोमंतक गौड मराठा समाज या संस्थेची कंप्लेन दिवपी कोण परत तुम्ही म्हणटाले ह्या समाजातलो भायलो मनीस कोण आसा काय कितें को ओबीसी जनरल आनी कोण आसा काय कितें काय तो भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो आसा काय कितें कोणूच ना. परत एक सांगता जी नांवां वाचता मुद्दामून ती हांवें नांवां मागून घेतली कळुनी म्हणून ह्या सभागृहाक. नाल्यार सभागृहाक आनी लोकांक जर कळना आसत जाल्यार फाल्यां सकाळी तेय बी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणटले. स्पीकर सर पयलो आसा गोविंद शिरोडकर, दुसरो आसा रवींद्र गांवकर, तिसरो आसा रवींद्र वेळीप आणि चौथो आसा प्रेमानंद गावडे. या 4 जणांनी आणि हे 4 जणूय भारतीय जनता पार्टीचे खंयसरूच पदाधिकारी ना आणि भारतीय जनता पार्टी कडेन हेंचो डायरेक्ट कसलोच संबंध ना. स्पीकर सर ते कंटिन्युअसली आपली कंप्लेन गेली 11 महिने कंटिन्युअसली फॉलोअप करीत आसात आणि कंटिन्युअसली फॉलोअप करता आसतना परत गोमंतक गौड मराठा समाजाचेरूय बंदी हाडूंक ना. हांगासर हाडूं शकना सरकार आणि सरकाराक हाडपाची ना. स्पीकर सर टायम बिंग म्हणजे तांच्यांनी जे आसा पळय न्ही ताजेर फक्त एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केला. एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करता आसतना स्पीकर सर
सरकाराक त्या समाजातलो एखादो मनीस जो त्या संबंध जाणा ओके असो विचार करून समाजात त्या समाजातलोच मनीस जो आयडेंटिफाय करपाक जाय ज्याचे रिलेशन्स पुराय गोंयभरांतल्या त्या समाजातल्या लोकांक वळखता कारण ती समाजाची सर्टिफिकेट दिवपाची आसा समाजातले काही कल्चरल एक्टिविटी आसतल्यो चाली रित्या परंपरा चलत येयल्ले कार्यक्रम आसतले एखाद्या संस्थेचे आसता स्पीकर साहेब म्हाका खबर आसा आतापर्यंत खंयच्या संस्थेचेर जे एडमिनिस्ट्रेटर घालूं नाका तेच्यो कंप्लेनी चालू आसा तांकां त्या बाकीच्या एनजीओ खंयसर सर्टिफिकेट दिवपाची ना हांगासर समाजाची सर्टिफिकेट दिवप हें एक काम ह्या सोसायटी कडेन आसा म्हणून स्पीकर सर खंयसरूच आमी बॅन घालिनासतना ताजेर स्पीकर सर ती ऑर्डर दिल्या उपरांत तांकांय बी ती ऑर्डर चॅलेंज करपा खातीर ऑलरेडी देर इज अ प्रोविजन दे कॅन चॅलेंज स्पीकर सर हो एडमिनिस्ट्रेटर फक्त 6 म्हयन्या खातीर घातला तांणी जी एडवर्टायजमेंट दिली बाकीचे तेजेरूय प्रोसिडींग जी आसा ही प्रोसिडींग सुरू आसा खंयसरूच हेजेर टोटल बॅन करूंक ना म्हणजे ताचें म्हणणें आहे की वॉट्सॅपा वयले चार्ट काडूनय तेजे कडेन दिल्या मिटींग दोनांक म्हणून नोटीस लायली 3 इलेक्शन म्हणून सांगलें लोक थंयसर 3 पावले जाल्यार इलेक्शन वेगवेगळे आहा स्पीकर सर हांव तितून डिटेलान वचना स्पीकर सर हांव एकूच सांगता भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक ह्या समाजा मदीं खंयसर फूट घालपाची ना आमकां खबर आसा स्पीकर सर आमी अंत्योदय तत्वा खातीर काम करता स्पीकर सर एसटी खातीर जर केन्ना न्याय दिवपाचें काम केलां जाल्यार म्हाका एलोपीन सांगपाची गरज ना एसटी खातीर जर न्याय दिवपाची केल्या स्किमी दिवपाच्यो केल्या आसत जाल्यार त्यो भारतीय जनता पार्टीच्या सरकारानूच केल्या स्पीकर सर तुम्ही जे मंत्रीन सांगला ते हांवें नोंदरे मुखार आसा इट इज वॉट he has spoken from his heart सर म्हाका सांगपाची गरज ना कोण सांगता तो एसटी एसटी आणि सपोर्ट केला बिलू कोण सपोर्ट केला स्पीकर सर हांव ताका परत एकदा सांगता एसटी खातीर खऱ्यो स्किमी जर फ्रेम केल्यो आसात जाल्यार तुमी ट्रायबल मिनिस्टर आसतना स्पीकर सर 2012 पयले फावटी 18 स्किमी सरकारच्यो फॉर्म जाल्यो आनी ताज्या उपरांत ते 2017 पर्यंत इम्प्लिमेंट जावपाक लागल्यो उरलेले गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम ही प्रत्येक फावटी तुमी ट्रायबल मिनिस्टर जाल्या उपरांतूच फॉर्म जाल्यो आणि कंटिन्युअसली फॉरेस्ट रायट ऍक्ट आसतना किंवा बाकीच्यो सगळ्यो गजाली हांव डिटेलान वचना सकाळच्या प्रश्नाचेर उलयता आसतना स्पीकर सर डिटेलान उलयला म्हणून हांव ऑनरेबल मेंबर बाब गोविंद गावडे हाका सांगपाक सोदता की खंयसरूच आमकां समाजामध्ये फूट घालपाची ना स्पीकर सर खंयसरूच सरकारान हय इट इज फक्त तो जे म्हणटा इट इज रिकमेंडेड बाय द गव्हर्मेंट कारण इट इज अ गव्हर्मेंट पॉवर when the administrator जेन्ना अपॉइंट करता तेन्ना ती गव्हर्मेंटाची पॉवर आसा अंडर द सेक्शन 20A इन्स्पेक्टर जनरल लॉ मिनिस्टराक फायल घालता आणि त्या गव्हर्मेंटाच्या पावरणीच्या नुसार ऍडमिनिस्ट्रेटर घालचो पडटा स्पीकर सर तो ऍडमिनिस्ट्रेटर घातला बट बाकीची सगळी प्रोसिडिंग जी केल्या ही त्याने आपल्या पावरीत केल्या तितून कोणी इंटरव्हीन करूंक ना स्पीकर सर तो त्याने आपल्या अकॉर्डिंग टू द रूल आणि अकॉर्डिंग टू द ऍक्ट जो सोसायटी ऍक्ट आसा ताज्याच नुसार केल्या हितून खंयसरूच म्हणजे हांवें नासतलें किंवा सरकारांतल्या कोणी इंटरफियरन्स करूंक ना म्हणून अजूनय हांव म्हाका स्पीकर सर म्हाका खोस भोगतली की त्या समाजामध्ये फूट पडची न्ही त्या समाजातले लोक सगळे एकत्र येवचे तांची दोनूय ऑर्गनायझेशन ही खूप बरी चलची आणि पुराय जो आसा हो समाज एकरूप जावन चलचो कारण एसटी रिजर्वेशन पास जाल्या उपरांत म्हाका दिसता परत म्हणजे आता जसे 4 सीट काय 3 सीट 4 सीट कितें ते रिजर्व जातले या समाजाचे प्रतिनिधी निवडून येवचे या समाजाच्या विकासा खातीर या समाजाच्या उद्धारा खातीर जावं ते आमचे कॅथलीक ट्रायबल भाव आसतले किंवा हिंदू ट्रायबल भाव या सगळ्या जणांक न्याय मेळपा खातीर सातत्यान आमचे सरकार हे सदोदीत काम करीत आसा हे परत एकदा हांव सांगता आणि खंयसरूच आमच्या सरकारा कडल्यान स्पीकर सर अन्याय जावचो ना हे कायद्याची लढाई जी आसा ही प्रत्येकात कायद्यात लढची ही लढाई जी आसा पळय न्ही ही फ्लोर ऑफ द हाऊस न्ही तर ही कायद्याची लढाई आहा ताचेर कायद्यात अवश्य लढची इतके हांव प्रत्येक ऑर्गनायझेशनाक सांगता आणि माझ्या ऑनरेबल मेंबर हांकांय सगळ्या जाणांक कळचे की ही लढाई जी आसा ही हांगासली न्ही तर ही कायद्याची आसा प्रत्येकान ती थंय लढची आणि न्याय मेळचो स्पीकर सर थँक्यू स्पीकर सर तुम्ही पळयतात GNH Enough said! Enough said, let's end so drinking in the rhythm, what you're feeling is the vibe. About to make a drink and wanna race it to the tribe. Minutes is the time when I'm bringing in the ride. Enough said, let's end so join the tribe. Enough said!